आणि यानंतर पुढची आणखीन एक बातमी महत्त्वाची आपण पाहूया। माजी महापौर अब्दुल मलिक इसाक गोळीबार प्रकरणी आता मालेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। घटनास्थळी दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाल्याची माहिती मिळते। दोन्ही बाजूंकडून 6 राऊंड फायर झाल्याचं समजतंय। जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातनं आणि पूर्ववैमनस्यातनं हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या घटनेला 24 तास उलटून गेलेले आहेत आणि आतापर्यंतच्या तपासातली महत्त्वाची माहिती आता समोर येताना दिसतेय। अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातनं आणि पूर्ववैमनस्यातनं हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समजतेय। मालेगावमध्ये माजी महापौरांवर गोळीबार झालेला होता। या प्रकरणामध्ये आता जी प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणातनं आणि पूर्ववैमनस्यातनं हा गोळीबार झाल्याचं समजतंय। दोन्ही बाजूंनी हा गोळीबार करण्यात आलेला होता। या घटनेला आता 24 तास उलटून गेलेले आहेत आणि 24 तासात जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे ती अपर पोलीस अधीक्षकांनी सांगितलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।